जय हिंद मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 15 जुलै पासून राज्यामध्ये ओला आणि उबेर, रॅपिडो आणि यासारख्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या कंपन्या ज्या आहेत, जिथून कॅब बुकिंग केलं जातं, त्यांनी त्यांचे ड्रायव्हर जे कॅब चालक आहेत, मालक आहेत, यांनी स्ट्राईक केलेला आहे जवळपास 15 जुलै पासून। त्यांच्या मागण्या सारस आहे, जे गव्हर्नमेंटने रेट ठरवून दिलेले आहेत त्या रेटनुसार आम्हाला ओला किंवा उबेर किंवा रॅपिडो या कंपन्यांकडून पैसे मिळत नाहीत। साधारणपणे 8 रुपये 10 रुपये पर किलोमीटर कंपनी आपल्याला पैसे देते। ऍक्च्युअल मध्ये गव्हर्नमेंट कडून जे काही रेट ठरवलेले आहे जवळपास 32 रुपये पर किलोमीटर रेट गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला आहे कॅब चालकांना। परंतु जे ओला आणि उबेर या ज्या काही कंपनी आहेत या मनमानी पद्धतीने एवढे पैसे ड्रायव्हर किंवा कॅब चालकांना भेटत नाहीत। यामध्येच एक दुर्घटना अशी देखील घडली, एका ड्रायव्हरने याच टेन्शन मध्ये, याच प्रेशर मध्ये आणि EMI चं टेन्शन, घरात चालवण्याचं टेन्शन, पैसे पाहिजे तेवढे न मिळत असल्यामुळे त्यांनी आपले सुसाईड देखील केली। त्यासाठी आंदोलनाला आणखी जास्त मोठं वळण लागलेलं आहे आणि बघतोय आपण डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी आंदोलनाची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारताना आपल्याला दिसतात। ते आझाद मैदानावरती आंदोलन कंटिन्यू ठेवलेले आहेत, आमरण उपोषणाला देखील बसलेले आहेत आणि पूर्ण मुंबईचा चक्का जवळपास जाम झालेला आहे। म्हणजे ज्यांना कॅबची सवय लागलेली होती, कॅब काही झालं तर कॅबला बोलवायचं पटकन आणि आपल्या कामावरती जायचं, त्यांचं पूर्णपणे नुकसान होताना आपल्याला दिसतोय। पण कुठेतरी ज्या ओला उबेर रॅपिडो कंपनी आहेत यांना गव्हर्नमेंटने आळा घातला पाहिजे, यांच्यावरती देखरेख ठेवलं पाहिजे। का? कारण या ओला उबेर या कंपन्या बाहेरच्या कंपन्या आहेत, हे का आपल्या देशातल्या कंपन्या नाहीत आणि यांचं ऑफिसच कुठं नाहीये। यांचं सगळं जे काय आहे ते ऑनलाईन पद्धतीने होतं आणि ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे ड्रायव्हरला कंप्लेंट करायला जागाच नाही राहिली। एखाद्या कस्टमरने ड्रायव्हरला उलट सुलट बोललं किंवा ड्रायव्हरचं नुकसान केलं, गाडीचं नुकसान केलं आणि परत त्याने जर त्या ड्रायव्हरच्या विरोधातच उबेरमध्ये कंप्लेंट करून दिली तर त्या ड्रायव्हरचा नुकसान होतो आणि त्याच्या विरुद्ध दाद मागण्याची सुद्धा सुविधा ड्रायव्हरला उपलब्ध नाहीयेत। तर अनेक कारण आहेत, बरेच दिवसापासून दबावाखाली ड्रायव्हर लोक काम करत होते। अनेक दिवसापासूनचा हा आक्रोश, जन आक्रोश झालेला आहे आणि जवळपास मुंबई, नाशिक, पुणे या सर्व ठिकाणी कॅब चालकांनी आंदोलन पुकारलेले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहेत। तर आता जे काही 15 तारखेपासून आंदोलन चालू आहेत तेव्हापासून आता पुढची जी काही अपडेट आहे ते पण आपण बघूया। तर बघा, आज सकाळी आझाद मैदानावरती सुद्धा डॉक्टर केशव क्षीरसागर हे हजर झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्या आंदोलनाची रूपरेषा ठरवताना आपल्याला दिसत आहेत। आणि जे ओला उबेर रॅपिडो यांचे जे काही अधिकारी वर्ग आहेत ते अधिकारी वर्ग गव्हर्नमेंट कडून सांगण्यात आलं आहे की मंगळवार या दिवशी येणार आणि डॉक्टर क्षीरसागर त्यांचे युनियनचे जेवढे पण माणसं आहेत त्यांच्या बरोबर चर्चा करणार आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघण्याची शक्यता आहे। पण मंगळवार गेल्या 15 तारखेपासून ड्रायव्हरने संप पुकारलेला आहे आणि या संपामुळे अनेक ड्रायव्हरांचं नुकसान होतो आहे, कस्टमरचा पण नुकसान होतोय। बघतोय आपण सगळं रॅपिडो गाड्याच भेटत नाहीयेत, तुम्ही किती पण बुक करा गाड्याच भेटत नाहीये। मंगळवारचा खास दिवस आहे, पण आजपासून सर्वच ड्रायव्हरांनी ठरवलेला आहे की जो आता हे बघा, हे रात्रंदिवस बिचारे मेहनत करतायत, आपले आंदोलन करतायत, आपल्या हक्कासाठी लढतायत किंवा नाही, या आंदोलनाच्या माध्यमातून जर सरकारी नियमाप्रमाणे जरी पैसे आकारले गेले तर सर्वांचं उदरनिर्वाह व्यवस्थित चालेल। कारण 10 ते 15 लाखाची या ड्रायव्हरकडे गाड्या असतात, त्यांचा EMI असतो, त्यांचा मेंटेनन्स असतो, या सर्व खर्च, स्वतःचं घर खर्च, त्याच्यानंतर मुलांचं शाळा, स्वतःचं घर चालवणं, या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतच नाहीये। 1000-500 रुपये सुद्धा दिवसाला त्यांच्याकडून निघत नाहीये। त्यामुळेच हे जन आक्रोशन झालेलं आहे, आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मंगळवारी ते लोक येणार आहेत। पण तत्पूर्वी जर सर्व चालक, मालक, ड्रायव्हर यांनी एकी ठेवली
तर मंगळवार दिवसाची वाट बघायची गरज पडणार नाही. आज किंवा उद्यामध्ये सुद्धा ते माणसं येऊन आपलं काय ते सोल्युशन याच्यावरती तोडगा काढू शकतात. पण त्यांच्यावरती जास्तीत जास्त दबाव कधी येणार, जास्तीत जास्त लोक एकत्र राहणार, लोकांची एकी राहणार, तेव्हाच दबाव असणार. लक्षात ठेवा. आता बघा आपल्या देशाच्या लोकांची मानसिकता कशी आहे काय माहिती. आता बरेच ड्रायव्हर आणि कॅब सुद्धा चालू ठेवलेले आहेत, गाड्या चालू आहेत आणि त्यांच्या स्वागत देखील इतर लोक चांगले केळी देऊन फुलं देऊन सत्कार करतायत, कायद्याच्या मार्गाने करतायत, चांगली गोष्ट आहे. पण बाकीच्यांना पण समजलं पाहिजे आपलेच लोक तिथं उपाशी तापाशी मरतायत, तिथं बसतायत, दिवसभर आंदोलन करतायत, दिवसभर सगळ्यांचा फायदा व्हावा याचा विचाराने ते तिथं उपोषणाला बसलेले आहेत, ते प्रयत्न करतायत. आपण नाही तिथं जाऊ शकत तर कमीत कमी 4-5 दिवस गाडी न काढता घरी जरी थांबलं तरी चालतंय की. तेवढं तरी सहकार्य त्यांना केलं पाहिजे. बाकीचे तर विषय लांबच राहिला, तेवढं तरी सहकार्य त्यांना भेटलं पाहिजे. कारण फायदा झाला तर कोणा एकट्याचं होणार नाहीये, तर जेवढे पण कार चालक आहेत, कॅब चालक आहेत, त्या सर्वांचा फायदा आहे. 32 रुपये प्रमाणे नाही तर 25 रुपये 30 रुपये प्रमाणे जरी वाढले भाव, जे तुम्हाला आता 8 रुपये 10 रुपये भेटतायत त्याच जर तुम्हाला 25 रुपये 30 रुपये जरी तुम्हाला भेटलं तरी तुमचं फायदा आहे. तुमचं घर खर्च पण भागू शकतो, फॅमिली पण बघू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकतो. त्यामुळे संयम ठेवा अजून. आणि जोपर्यंत जे लोक रात्रंदिवस मेहनत करतायत त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं बोलणं काय आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. ते सांगतील त्या पद्धतीने करा. कारण तुम्ही स्वतः नाही करू शकत, पण जो व्यक्ती तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, तुमच्यासाठी लढतोय, त्या माणसाला सपोर्ट करण्याचं काम देखील तुमचाच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काळासाठी थोडा वेट करा, नक्कीच तुम्हाला यातून फायदा मिळणार. आणि समजा कॅब चालकांचा विषय जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, या गोष्टींची जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून हा विषय व्हायरल होतो आणि त्या विषयाला सर्वसामान्याकडून सुद्धा पाठबळ मिळतो. लक्षात असू द्या. मग जे अजून पण गाडी चालवतायत त्यांनी पण बघा, विचार करा. आणि जे काही लोक लढतायत, रात्रंदिवस प्रयत्न करतायत, त्यांचा फायद्यासाठी हा तुमचा फ्युचरचा प्रश्न आहे शेवटी. बाकी तुमचीच इच्छा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.